पुरुष मंडळी शेवटपर्यंत आवाज येतोय, महिला मंडळ आवाज येतो ना शेवटपर्यंत क्लिअर? बाहेरच्या गोंगाटामुळे मला जरा आवाज येईना म्हणून विचारून घेतलं. कसं कन्फर्म केलेलं बरं आहे, नाही तर कीर्तन संपलं का लोक विचारतात बाई रामाची सीता कोण. कीर्तन संपलं, बाबाला म्हटलं बाबा कोणी कीर्तन ऐकू नाही तर नाही ऐकू, तुम्ही लय गॉड कीर्तन ऐकलं. बाबा मला म्हणतीये का असं व्हायला नको नाही का. नामसंकीर्तन रूपी सेवेच्या निमित्ताने एकत्रित येणं व्हावं. आणि जेव्हा तुकोबरा दान मागतात, मागणं मागतात, ते मागणं आहे भगवंताच्याच नामाचं. मागणारे आतापर्यंत खूप झाले, पण काय मागावं हे कधी कळालंच नाही. एकट्या लक्ष्मी देवीची आराधना कराल, एकट्या लक्ष्मी देवीची आराधना कराल तर नारायण लक्ष्मी जिला म्हटलं जातं, तिची आराधना करायला गेलं तर लक्ष्मी देवीचं वाहन आहे. लक्ष्मी देवीचं वाहन अय बायो, लक्ष्मी देवीचं वाहन घुबड. लक्ष्मी देवीचं वाहन घुबड आहे. नारायण लक्ष्मी शक्तिपीठ वेगळी, लक्षात घ्या, शक्तिपीठ वेगळी, नारायण लक्ष्मी महालक्ष्मी जिला म्हटलं जातं. लक्ष्मी देवीचं वाहन घुबड आहे. हिंदीमध्ये त्याला उल्लू म्हणतात. वो अकेली आती है, वो अकेली आती है तब उल्लू बना के जाती है. एकट्या लक्ष्मी देवीची आराधना कराल, कब उल्लू बना के जाएगी पता नहीं चलेगा. माणसं म्हणतात महाराज लक्ष्मी फार येते, पैसा फार येतो, पण टिकत. एकट्या लक्ष्मी देवीची आराधना कराल तर ती टिकणार नाही. पण जेव्हा तिच्या पती समवेत ती येईल, श्री नारायणांची आराधना करा. भगवान विष्णू सांगतात लक्ष मी. खंडाळा भगवान विष्णू म्हणतात लक्ष मी, तर पायाशी लक्ष्मी. एकट्या लक्ष्मी मातेची आराधना कराल तर ती टिकणार नाही. पण जेव्हा भगवान विष्णूंची आराधना करायला जाल तर माझा देव येईल तो त्याच्या वाहनावरती. म्हणजे सगळ्यांचं लक्ष आहे बा कीर्तनात. पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला, गरुडावर बैसवणी माझा काही वारी आला. जेव्हा भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीने यावं, अर्थात त्याच अनुषंगानं नवरात्रोत्सवामध्ये नवरात्री जागवत असताना, या नवरात्री जागवत असताना आम्ही देवीची आराधना करत गेलो, देवीची साधना करत गेलो. पण या नवरात्रोत्सवामध्ये नवरात्रीच का जागवायच्या? प्रभू श्रीरामचंद्र आणि रावणाचं युद्ध, युद्धाचा पहिलाच दिवस होता. मात्र युद्धाच्या पहिल्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रजींचा पराजय झाला. हार स्वीकारावी लागली. नारद मुनी येतात आणि नारद मुनी सांगतात देवा अनायासे का होईना तुमची शक्ती आज रावणाच्या पाठीशी आहे. अनायासे का होईना तुमची शक्ती आज लंकेमध्ये रावणाच्या पाठीशी आहे. तिची आराधना करावी लागेल. संध्याकाळच्या प्रहराला प्रभू श्रीरामचंद्रजींनी जे घटस्थापना त्या शक्तीच्या नावानं केली, ती आपल्याकडे अश्विन शुद्ध प्रतिपदेला केली जाते. तेव्हा केली गेलेली ती साधना आराधना, म्हणून रात्रभर आराधना करायची आणि दिवसभर युद्ध करायचं. म्हणून आपल्याकडे नवविधा भक्तीच्या नवरात्री जागवल्या जातात. 9 दिवस नाही, नवरात्री जागवल्या जातात. नंदादीप तेव्हा ठेवायचा असतो का? कशा करता? आसुरी तत्व प्रबळ झालेलं असतं. वाईट घटना कानावरती ऐकू येतात, कुणाचे अपघात, कुणाच्या घरामध्ये वाईट घटना ऐकायला येतात. हे घडू नये, ती नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेमध्ये बदलावी म्हणून घरातला किंवा मंदिरातला नंदादीप सतत तेवढा ठेवा जावा. तेव्हा ठेवलेला तर असावाच. मात्र दुर्गा सप्तशती पाठाच्या वेळेला सुद्धा, दुर्गा सप्तशती पाठाच्या वेळेला सुद्धा जे कुमकुम ठेवलं जातं, महिला मंडळ असो किंवा पुरुष मंडळ असो, दुर्गा सप्तशती पाठाच्या मंत्रानं अभियुक्त झालेलं ते कुमकुम स्वतःच्या मस्तकावरती लावावं. महिला मंडळानं लावलं तर सौभाग्य अखंड राहतच, स्वतःलाही आरोग्य प्राप्त होतं. मात्र पुरुषांनी सुद्धा ते कुमकुम आपल्या मस्तकावरती लावलं तर आपलंही आरोग्य सुधारतं. सद्बुद्धी भगवंत देतो. जी ताकद त्या कुमकुमामध्ये आहे, संकट कुठलंही असू देत, असुरी तत्व जर असेल तर ते नष्ट होण्याचं कार्य त्या कुमकुमामध्ये असतं. तेवढी ताकद त्याच्यामध्ये आहे.
म्हणून नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं या छोट्या छोट्या गोष्टी जे काही आहेत ते पुण्य कमावण्याची एक साधन आहे किंवा मार्ग आहेत. अर्थात सांगण्याचा मुद्दा हा नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं नामचिंतन असू देत किंवा इतर कुठल्या निमित्तानं असू देत, मात्र जेव्हा हे नामचिंतन करायला जावं तुकोबराया सांगतात की या नामाच्या दानाशिवाय सर्वश्रेष्ठ जगात काही असू शकत नाही. नामचिंतनच श्रेष्ठ आहे. या उपरोक्त इहलोकातल्या काहीही मागा ते विनाशी आहे, नाश पावणार आहे. मीराबाई म्हणतात ना की कोण्या पुरुषाकडनं कोण्या राजकुमाराकडनं गळ्यात मंगळसूत्र जर मी घालून घेईल तर तो विनाशी आहे, कधीतरी मृत पावेल आणि मी अखंड सौभाग्यवती राहणार नाही. वैधव्य माझ्या नशिबाला येईल. पण जेव्हा भगवान श्रीकृष्णाला वरते आचंद्र सूर्यच काय, ज्याच्यामुळे सूर्य चंद्र आहेत तो इतका अविनाशी आहे, कधीही न लोप पावणारा, मग माझ्या वाट्याला वैधव्य येणारच नाही. अखंड सौभाग्य ज्याला म्हटलं जावं ते प्रदान होईल नामचिंतनाशिवाय. बस उसके बगैर हमें कुछ अच्छा नहीं लगता. नामचिंतन सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून देवा द्यायचं झालं ना बाकी काहीच नाही, फक्त नामाचं दान पदरात टाक. अभंगाचं पहिलं चरण. हे दान देगा देवा देवा, हे दान देगा देवा, नाही मोठं मन लागतं महाराज कलाकाराला दाद द्यायला. पण काहींनी टाळ्या वाजवल्या, काही वेगळ्या पक्षाच्या आणलेत का? सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी आणि थोडं ना फ्रेश बसा. राहिला उद्या काल आहे आज जागरे, थोडं फ्रेश बसा. कसं आहे हे आपल्या करताय. कीर्तनकार किती वेळ बोलला ते महत्वाचं नाही, कीर्तनकाराच्या कीर्तनातून तुम्हाला काही नेता येतात ते जास्त महत्वाचं. हातानं टाळी, मुखानं चिंतन. वेळ कमी आहे, तेवढ्या वेळामध्ये सगळं काही झालं पाहिजे. माझ्या भाषेत नाही बरं, बीडच्या भाषेत आदरणीय इंगळे बाबा सांगायचे. आधी इंगळे मग सगळे इंगळे बाबा सांगायचे. म्हणा काय झालं माय, एक जण एसटीत बसलं आणि कंडक्टर कडनं तिकीट काढलं, पण ते एसटीत नाही गेलं, ते उतारलं. एसटी निघून गेली. एसटी अय बायो एसटी जाईन निघून. एसटी निघून गेली. हे एकटंच हसत होतं. मित्र आला, मित्रानं विचारलं म्हण कार कहून हसतो. म्हण कहून नाही, मी त्या कंडक्टरला फसिलं. म्हण कस काय व फसिलं माय? अरे म्हणा तिकीट तर काढलं पण मी गेलोच नाही. तिकीट तर काढलं पण गेलो. ते म्हणलं नादर तो तिकीट काढलं, त्यानं पैसे घेतले, तुझं नुकसान झालं, त्याच्या काय बाच गेलं.
तसे तुम्ही आम्ही काढलेत नरदेहाचे तिकीट आणि याचा वापर योग्य कारणासाठी झाला नाही तर आमच्या पण बाच काही जाणं. येथे कोणाचे काय वागेले, येथे कोणाचे काय वागेले, येथे कोणाचे काय वागाईल, येथे कोणाचे काय वागाईल, येथे कोणाचे काय वागेले, 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 येथे तरी नाही काढलं तरी दुसरा येईल, तरी नाही काढलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही काढलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही काढलं तरच देवाची बाळ काळ बांधून नेईल, तरच देवाची बाळ काळ बांधून नेईल, तरच शेवटी काळ बांधून नेईल, तरच शेवटी एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, 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 पिंगळा 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 मागाली, बलबली सदैका पिंगळा मागारे, बलबली सदैका मागाली, कोणी बोलत होता पिंगळा मागाली, ओ पिंगळा मागाली, कोणी बोलत होता पिंगळा मागाली, बलबली सदैका पिंगळा मागाली, बलबली सदैका पिंगळा हे जरी नाही कळालं उद्या सकाळी दुसरं येईल. इथं कुणाच्या वाच काय जाईल, नानानं बोलवायचो आम्ही कीर्तन करायचो. नामोल्लेख किंवा नामचिंतन ज्या भगवंतासाठी आहे, गुण गायीनं आवड, मी आवडीनं घेईल गोडीनं घेईल. लक्षात घ्या, इथे तुम्हाला कोणी बघणार नसेल, आम्हाला कोणी इथं बघणार, पण वरचा आम्हाला बघतोय. कोण किती चिंतन करतं, कोण टाळी वाजवतं, आणि नामचिंतना करता मिळालेला नरदेह त्याच्याकरताच वापरला जावा. आणि खरं सार्थ त्याच्यातच आहे, मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात गुणगायी नावडी. त्याच्या नामाची ओढ अंतःकरणामध्ये असावी, आवडीनं घेतलं जावं, आदरानं घेतलं जावं. एवढा नवरात्र झाला, एवढ्या ठिकाणी कीर्तना करता गेलो, एके ठिकाणी खूप सुंदर मूर्त होती बरं का, मूर्त फार सुंदर होती, आरास सुंदर केलेली देवीची. अय खंडाळा लक्ष घ्या, आरास सुंदर केलेली, विठ्ठला विठ्ठला आरास सुंदर केलेली मूर्त सुंदर होती, पण देवीच्या मंदिरावर भोंग होताना लावलेलं त्याच्यावर शांताबाई चालू होती. चक्रा नखरा चक्रा नखरा. म्हणलं गणपती बाप्पानं सहन केलं, गणपती बाप्पाचं पोटही मोठं आहे का नाही मोठे, गणपती बाप्पा सहन करल, पण आई जर उठली त्रिशूळ घेतला तर याच काय खरं नाही. म्हणलं आवडीनं गोडीनं असावा. पूर्वी किती गोड गायला जायचं, सांग ना देवी माझ्या भावाला, ग भावाला सुखी आहे माझ्या भावाला.